नाही तर लाख मोलाची जागा, चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, आमनापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना एळावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुजडे 9130035511, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503415050। बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री, मिरज पोलिसांकडून एक जण ताब्यात। सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, पोलीस हवालदार बसवराज शिरगुप्पी, अमोल ऐदाळे, बाबासाहेब माने, संकेत मगदुम, इम्रान मुल्ला, अतुल माने, पोलीस नायक रणजित जाधव, आनंद कुडाळकर, पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांचे एक पथक तयार करून अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की अभिजित लोहार राहणार गल्ली नंबर 5, खोतनगर, मालगाव रोड, मिरज हा त्याच्या राहत्या घराच्या बाहेरील उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करत आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे गल्ली नंबर 5, खोतनगर, मालगाव रोड, मिरज येथील अभिजित लोहार याच्या घराजवळ जाऊन पाहिला असता सदर ठिकाणी घरासमोर एक इसम बसलेला दिसला। त्यास त्याचे नावगाव विचारलं। त्याने त्याचे नाव अभिजित विलास लोहार, वय वर्ष 31, राहणार गल्ली नंबर 5, खोतनगर, मालगाव रोड, मिरज असे सांगितले। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घरासमोरील पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता सदर शेडमध्ये गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर व रेग्युलेटर व त्याच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली। त्याच्याकडे गॅस रिफिलिंग करण्याचा व गॅस सिलेंडर बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले। लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला असून सदर संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत